स्वातंत्र्य नाहीये. बघा, राम अवतारामध्ये बोलिला वाल्मिक तैसाची करीन वर्तुनी दावीना नामा म्हणे, नाही का. जसं साधूला सांगावं लागलं तसंच रामप्रभूला वागावं लागलं, नाही का. पण या कृष्ण अवतारामध्ये बघा परंपरा होती बरं का. गोकुळामध्ये जुनी परंपरा होती इंद्राची पूजा करणे. एवढी जुनी परंपरा आहे. मग बघा, भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर कोण इंद्र उंद्र हा सोडून द्या ही पूजा, असं सांगितलं. बरोबर, जुन्या लोकांना मान दिला पाहिजे महाराज, जुन्या लोकांना मान दिला पाहिजे, जुनी परंपरा जपल्या पाहिजे, नाही का. तशी बीड जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन घेतलं महाराज बरं का. आमचे गुरुजींचं गाव आहे श्रीरामजी महाराज पांगरे, आमचे गुरुजी आहे. मुखेडमध्ये त्यांची संस्था आहे. महाराज येत असतात पक्वात रिपेअर करण्यासाठी तिकडे कायम, नाही का. आमच्या गुरुजींच्या गावामध्ये माझं काल्याचं कीर्तन घेतलं आणि घेतल्यानंतर मी विचारलं काल्याचं कीर्तन घेतलं पण मात्र भोजन काय असणार आहे. आता हीच स्थिती झाली सगळीकडं. कार्यक्रम काही असू द्या, पहिलं जेवायला काय हेच विचारलं जातं. मी विचारलं जेवायला काय, ते म्हटले आमची परंपरा आहे जुनी, जेवणामध्ये वांग्याचं भरीत आहे आणि बाजरीची भाकरी आहे. मग असं विचारल्यानंतर मी त्यांना सांगितलं भाऊ हे का करतात, म्हणे आमची जुनी परंपरा आहे. मी सांगितलं मी तुम्हाला 2-3 लाख रुपये उसने देतो, तुम्ही गुलाबजामू करा, आपल्याकडे पाहुणे येतात, बरोबर वाटत नाही, नाही का. त्यांनी सांगितलं महाराज तुमचा काला कॅन्सल. मी म्हटलं का, म्हणजे तुमचा काला कॅन्सल होईल पण आमची जुनी परंपरा कॅन्सल होणार नाही. म्हणजे बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत करणं म्हणजे काय आहे, ही जुन्या लोकांची परंपरा आहे. आणि म्हणून गोकुळामध्ये इंद्राची पूजा करणे ही परंपरा होती. पण भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर कोण इंद्र बंद करा, आणि इंद्र कोपला, राग आला. राग आल्यानंतर एवढा पाऊस पडला, गोवर्धन उचलला भगवान श्रीकृष्णाने. म्हणजे काय आहे, कृष्ण अवतारामध्ये सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे म्हणून त्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगितलं जातं. लक्षात बघा. मग त्याचं चरित्र सांगितल्यानंतर पुढं आहे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काय आहे, एका गवळणीनं सुंदर वर्णन केलेलं आहे महाराज. बघा, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याचा घोड्या किती सांगू गयाचा, घोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा याचा चरित्र किती सांगावं, किती मोठं चरित्र आहे बघा. समुद्राची शाही केली महाराज, ऐका देवकर महाराज. समुद्राची शाही केली, मेहरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्यासाठी देवदरीतील बालवाड्याची मास्तरी बसवली. होईल का पूर्ण? 4 वर्ष तरी होईल का पूर्ण? बघा, मेहरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्यासाठी स्वतः सरस्वती माता लिहायला बसली तरी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पूर्ण होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, त्या भगवान श्रीकृष्णाचं मात्र चरित्र कोणचं सांगायचंय. द्वारकेमध्ये हे चरित्र केलं, वृंदावन मध्ये हे चरित्र केलं आणि गोकुळातही चरित्र केलं.
काय गोड आवाज आहे महाराजाचा, नाही का? बघा, प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर टाळी वाजवायची. आपण टाळी वाजवल्यानंतर त्यांनाही थोडा हुरूप येतो, नाही का? त्यांनाही थोडा आनंद वाटतो. यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरात. वा वा वा. चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी. कोणत्या चरित्राचं वर्णन करायचंय? जे गोकुळ